सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा। नमस्कार, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील वर्ण विचार हा प्राथमिक आणि अतिशय महत्त्वाच्या अशा घटकाविषयी अभ्यास करणार आहोत। कोणत्याही भाषेत बोलत असताना अथवा लिहित असताना आपण अनेक वाक्य वापरतो। वाक्यात आपल्या मनातला भाव किंवा विचार विशिष्ट अर्थाने पूर्णांशाने व्यक्त होतो, म्हणून वाक्य म्हणजे एक प्रकारे अर्थपूर्ण बोलणे होय। या वाक्याला अर्थपूर्णता ही शब्दांमुळे मिळते आणि शब्दाला अर्थपूर्णता ही अक्षरांमुळे मिळते। अक्षर म्हणजेच वर्ण, अक्षर म्हणजे आपल्या भाषेतील ध्वनिमय संकेतांच्या लेखन खुणा होत। आणि वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। माणसाच्या मुखातून बाहेर पडणारे हे मूल ध्वनी पूर्वी जमिनीवर, भिंतीवर किंवा अन्य कुठेतरी रंगाच्या साहाय्याने लिहित, म्हणून त्यांना वर्ण असं नाव मिळालं असावं। उच्चारावाटे निर्माण होणारे ध्वनी उच्चारापाठोपाठ हवेत विरून जातात, नाहीसे होतात, पण तेच रंगाने लिहून काढले तर टिकतात, म्हणून पुढे त्यांना लोक अक्षर, अक्षर म्हणजेच काय, जे नाश पावणारे नाहीत असे, पुढे लोक वर्ण यालाच अक्षर असे म्हणू लागले असावेत। मग हे वर्ण, या वर्णाचे प्रकार किती या संबंधी आता सविस्तर चर्चा करणार आहोत। वर्णांचे प्रकार, या ठिकाणी आपल्याला वर्णांचे प्रकार अगोदर पाहावयाचे आहेत। तर वर्णाचे मुख्य 3 प्रकार आहेत। पहिला आहे स्वर। या स्वरांमध्ये 12 आपले मूळ स्वर आणि 2 हे जे मी इथे लिहिलेले आहेत ते इंग्लिशमधून नवीन आत्ता आलेले ॲ आणि अ या 2 स्वरांचाही येथे समावेश होऊन आपल्याला स्वर किती सांगता येतील? मग आता 14। आणि स्वरादी, वर्णाचा दुसरा प्रकार आहे स्वरादी, ते आहेत 2। आणि तिसरा प्रकार आहे व्यंजन। व्यंजन यांनाच आपण स्वरांत असे सुद्धा म्हणू शकतो। व्यंजन 34 आहेत। या स्वरांचे म्हणजेच वर्णांच्या प्रत्येक प्रकाराचे काही उपप्रकार देखील आहेत। ते कोणते आहेत? मग स्वरांमध्ये 3 प्रकार आहेत। पहिला स्वर आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर आणि तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर। वर्णांच्या दुसऱ्या प्रकारामधील स्वरादी या प्रकारातही 2 उपप्रकार आपल्याला पाहावयास मिळतात। ते आहेत आणि आहा, म्हणजेच अनुक्रमे अनुस्वार आणि विसर्ग। तर व्यंजनामध्ये आपल्याला या 34 व्यंजनांना आपल्याला वेगवेगळ्या उपप्रकारामध्ये विभागलेलं पाहण्यात येतं। ते आहेत स्पर्श व्यंजने, कठोर आणि मृदू व्यंजने, अनुनासिक, अर्धस्वर, उष्मे किंवा घर्षक आणि महाप्राण। या ठिकाणी आपल्याला सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हे 2 प्रकारही इथे मी वेगळे लिहिलेले आहेत। याचे कारण असे आहे की स्वरांच्या उच्चार स्थानावरून हे 2 त्याचे प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात। या प्रत्येक प्रकाराबद्दल व्यवस्थित सविस्तर चर्चा आता आपण करूयात। सर्वात अगोदर आपल्याला स्वर म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। ओठांचा आणि जिभेच्या कोणत्याही भागाचा तोंडातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात। म्हणजे जेव्हा आपण वर्णांचा उच्चार करतो तेव्हा त्या वर्णांचा आपल्या ओठांशी आणि जिभेच्या कोणत्याही भागाशी स्पर्श न होता जे ध्वनी आपण बाहेर काढतो त्यांनाच स्वर असं म्हणतात। आता स्वरांचे विविध प्रकार, स्वर किती आहेत आपण आत्ताच पाहिलेले आहेत। एकूण मूळ 12 आणि नवीन आलेले 2 अशा प्रकारे 14 स्वर आहेत। मग या 14 स्वरांना ज्या उपप्रकारात विभागलेला आहे ते आता आपण पाहूयात। पहिला उपप्रकार आहे ऱ्हस्व स्वर। स्वरांचा उच्चार करताना काही स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजेच उच्चार करावयास अगदी कमी कालावधी लागतो, म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात। उदाहरणार्थ अ, ई, उ, रू, ऋ हे सर्व आपल्याला ऱ्हस्व स्वर म्हणता येतील, कारण यांचा उच्चार करत असताना आपल्याला कालावधी कमी लागतो। चला आता आपण दुसरा उपप्रकार पाहूयात। दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर। काही स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो, म्हणजेच उच्चार
लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. मग हे दीर्घ स्वर कोणकोणते असतील? आ, दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ, औ यासारख्या स्वरांचा दीर्घ स्वरामध्ये आपल्याला समावेश करता येईल. आपला पुढचा प्रकार आहे संयुक्त स्वर. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. म्हणजेच आता आपण स्वरांचे जे प्रकार पाहिले, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, त्यापैकी दोन स्वरांच्या एकत्र येऊन इथे आपल्याला एक स्वर दुसरा मिळतो, त्या स्वरालाच संयुक्त स्वर म्हणतात. उदाहरणार्थ इथे ए हा स्वर आहे. ए हा स्वर संयुक्त स्वर आहे कारण तो अ आणि ई, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई या दोघांच्या संयोगाने हा ए बनलेला आहे. आपला दुसरा उदाहरण पाहूयात आपण. ऐ. ऐ हा संयुक्त स्वर आहे. का? कारण तो आ आणि ई, मग ती दीर्घ असेल किंवा ऱ्हस्व असेल, या दोन स्वरांच्या मिलनाने, या दोन स्वरांच्या एकत्रित येण्याने हा ऐ हा स्वर आपल्याला इथे बनलेला दिसून येतो. पुढचा आपला स्वर आहे ओ. ओ हा स्वर अ आणि ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ या दोन स्वरांच्या एकत्रित येण्याने हा स्वर बनलेला आहे. आपलं पुढचं उदाहरण आहे औ. संयुक्त स्वर औ हा अ आणि ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ या दोघांच्या एकत्रित येण्याने आपल्याला हा औ हा संयुक्त स्वर आपल्याला इथे भेटलेला दिसून येतो. म्हणून अशा प्रकारे हे संयुक्त स्वर ह्या दोन स्वरांच्या एकत्रित येण्याने आपल्याला मिळतात, म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हणतात. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं की उच्चार स्थानांवरून स्वरांचे काही प्रकार पडलेले आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे सजातीय स्वर. याच्या नावावरूनच आपल्याला खरं तर याचा अर्थ समजेल. काय आहे? एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणतात. म्हणजेच आता उच्चार स्थान कोणकोणते आहेत? मग कंठ, तालू, ओठ यासारख्या एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ अ, आ. आता या अ आणि आ या दोन वर्णांचं उच्चार स्थान कोणतं आहे? मग कंठ. अ आणि आ या दोन्ही स्वरांचा उच्चार करत असताना आपला स्वर हा, आपला या वर्णाचं उच्चार स्थान हे कंठ आहे. कंठातून आपल्याला हे वर्ण निघतात, म्हणून यांना हे सजातीय स्वर आहेत असं आपण म्हणू. ई, ई हे तालू या दोन वर्णांचं उच्चार स्थान काय आहे? तालू. उ आणि दीर्घ उ या दोघांचं उच्चार स्थान एकच आहे आणि ते आहे ओठ. म्हणून जे एकाच उच्चार स्थानातून स्वर निघतात त्यांना सजातीय स्वर म्हणतात. तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा आल्या सजातीय स्वरांची जोडी तयार होते. संयुक्त स्वरांचा सजातीय स्वरांमध्ये समावेश होत नाही. चला आता आपण पुढचा प्रकार पाहूयात. पुढचा प्रकार होता विजातीय स्वर. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ अ, ई, अ, उ, ई, ए, अ, रू. म्हणजे आपल्याला अ आणि ई ही विजातीय स्वरांची जोडी ही वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघणारी आहे. अचं उच्चार स्थान आपल्याला कंठ आहे, तर ईचं उच्चार स्थान आपण आत्ताच पाहिलेलं काय आहे? तालू आहे. त्याचप्रमाणे ही एक विजातीय स्वराची जोडी आपल्याला भेटते. ई, ए हे एक भेटतं. अ, रू या सर्व जोडींमध्ये उच्चार स्थान हे वर्णाचे भिन्न आहेत, म्हणून यांना विजातीय स्वर असं म्हणतात. आपला आणखीन एक वेगळा प्रकार होता तो म्हणजे इंग्रजी स्वर. आणि इंग्रजी स्वर आहेत दोन, ॲ आणि ऑ. चला आता आपण पुढे वळूयात. यानंतर आपला दुसरा प्रकार होता स्वरादी. याच्या नावामध्येच याचा अर्थ जडलेला आहे. स्वर आदी, ज्याच्या आधी स्वर आहे त्यालाच स्वरादी असं म्हणतात. आणि आहा म्हणजेच अनुक्रमे अनुस्वार आणि विसर्ग या दोन वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावाच लागतो. आता अनुस्वार याबद्दल आपण माहिती पाहूयात. एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो आणि मग
अनुस्वाराचा उच्चार होतो। आता आपण एक उदाहरण पाहूयात। इथे पहा, वंदन या शब्दामध्ये आपल्याला चा उच्चार करताना आधी व चा उच्चार होतो आणि त्यानंतरच चा उच्चार होतो। म्हणजेच चा उच्चार व या व्यंजनावर झालेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळेच आपल्याला असंही म्हणता येईल की अनुस्वार म्हणजे दुसऱ्यावर स्वार झालेला किंवा पाठीमागून आलेला स्वर असंही आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर आपण पाहिलं होतं दुसरा स्वरादी विसर्ग। विसर्ग म्हणजे मुक्त होणे होय। आहाचा उच्चार करताना हवेचा विसर्ग होतो, म्हणजे हवा आपल्या तोंडातून बाहेर निघते, म्हणून या वर्णाला विसर्ग म्हणतात। विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी सुद्धा एखाद्या स्वराचा आधार हा घ्यावाच लागतो। चला आता आपण आणखीन पुढे जाऊयात। आपला तिसरा प्रकार होता व्यंजने। वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत। उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श आणि शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागणाऱ्या प्रत्येक वर्णाचा व्यंजनात समावेश होतो। व्यंजनांचा उच्चार करण्यापूर्वी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावेच लागते, म्हणून त्यांना स्वरांत म्हणजे शेवटी स्वर आलेला आहे असं म्हणून त्याला स्वरांत असे सुद्धा म्हणतात। व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची असल्याने त्यांचा पाय मोडून लिहितात। त्यात स्वर मिळवल्यास मात्र ती पाय मोडून लिहिली जात नाहीत। दैनंदिन वापरात व्यंजनात स्वर मिळवूनच त्यांचा उच्चार करावा लागतो। उच्चार पूर्ण होण्यासाठी व्यंजने स्वरांवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना म्हणजेच व्यंजनांना परवर्ण का, कारण यांना उच्चारासाठी स्वरांवर अवलंबून राहावं लागतं, म्हणून त्यांना परवर्ण असेही म्हटलं जातं। आता या व्यंजनामध्ये आपण काही उपप्रकार पाहणार आहोत। पहिला उपप्रकार आहे स्पर्श व्यंजने। उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, दात, ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन जे वर्ण उच्चारले जातात त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात। क, ख पासून भ, म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात। स्पर्श व्यंजने एकूण 25 आहेत। त्यानंतर आपण दुसरा उपप्रकार पाहिला होता कठोर आणि मृदू व्यंजने। उच्चाराची तीव्रता, ज्या वर्णांच्या उच्चाराची तीव्रता जास्त असते त्यांना कठोर व्यंजने म्हणतात। ज्यांचा उच्चार सौम्य कोमल असतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात। यातच आपण तिसरा उपप्रकार पाहिला होता अनुनासिके। काही वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्चारस्थानांबरोबरच नाकातून होतो, म्हणून त्यांना अनुनासिके असं म्हणतात। आता कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिके नेमकी आहेत कोणती आणि ती कशी ओळखायची हे आता आपण पाहणार आहोत। इथे आपल्यासमोर मी एक तक्ता लिहिलेला आहे। इथे वर्ग आहे, इथे कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिके कोणती आहेत ते आता आपण पाहूयात। क, च, ट, त, प हे जे मी वर्ग लिहिलेले आहेत ते आपले व्यंजनांचे मुख्य हे 5 वर्ग आहेत। जेव्हा आपण क, ख, ग, घ ही बाराखडी म्हणतो तेव्हा आपल्याला हे 5 वर्ग पाठ असणे अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला क ते ज्ञ ही तंतोतंत न चुकता आणि एकही वर्ण न गाळता आपल्याला ती बाराखडी म्हणता येईल। क वर्ग या प्रकारामध्ये 5 व्यंजन येतात, 5 वर्ण येतात। ती कोणती आहेत मग? क, ख, ग, घ आणि अण। यामध्ये आता इथे एक कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने आणि अनुनासिक ओळखण्याची एक सोपी पद्धत अशी आहे की प्रत्येक वर्गातील म्हणजे या 5 प्रमुख वर्गातील पहिली 2 व्यंजने ही कठोर व्यंजने असतात। म्हणजे क वर्गातील पहिली 2 व्यंजने कोणती आहेत? क आणि ख ही झाली कठोर व्यंजने। प्रत्येक प्रमुख वर्गातील तिसरं आणि चौथं म्हणजे तिसरं आणि चौथं जे व्यंजन असतं ते मृदू व्यंजन असतं। उदाहरणार्थ ग, घ आणि 5वं जे व्यंजन आहे
पाचवा जो वर्ण आहे तो अनुनासिक असतो। क वर्गामध्ये आपल्या लक्षात आलं। आता च वर्ग, च वर्गामध्ये आपल्याला च आणि छ ही पहिली दोन कठोर व्यंजने सांगता येतील। ज आणि झ ही तिसरी आणि चौथं हे दोन व्यंजन आपल्याला मृदू व्यंजन सांगता येतील आणि अनुनासिक य सांगता येईल आपल्याला। ट वर्गामध्ये ट ठ हे कठोर व्यंजन आहे, ड ढ हे मृदू व्यंजन आहे आणि न हे अनुनासिक इथे आहे। त वर्गामध्ये पहिली दोन व्यंजनं त आणि थ ही कठोर व्यंजने आहेत। तिसरं आणि चौथं व्यंजन द ध हे मृदू व्यंजन आहे आणि न म्हणजेच पाचवं वर्ण हे अनुनासिक आहे। त्याचप्रमाणे पाचवा आणि शेवटचा वर्ग प वर्ग यामध्ये सुद्धा पहिली दोन कठोर व्यंजने, तिसरं आणि चौथं व्यंजन मृदू व्यंजन आणि अनुनासिक म्हणजे पाचवंच म्हणजे शेवटचं म हे वर्ण आहे। अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रमुख 5 वर्गातील पहिली दोन व्यंजने ही कठोर व्यंजने असतात, दुसरं आणि तिसरं व्यंजन हे मृदू व्यंजन असतं आणि शेवटचं पाचवं व्यंजन हे अनुनासिक असतं। यानंतर आपला पुढचा उपप्रकार आपण पाहिला होता अर्धस्वर। य, र, ल, व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे इ, रू, ऋ, उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी म्हणजेच या व्यंजनांचा या स्वरांशी अगदी निकटचा संबंध आहे, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात। संधी होताना मात्र या स्वरांच्या जागी वरील व्यंजने, या स्वरांच्या जागी ही व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागेवर हे स्वर येतात। उदाहरणार्थ इ अधिक अ, या ठिकाणी इ या स्वराबद्दल य हे व्यंजन आलेलं आहे आणि दुसरा अ म्हणजे दुसरा स्वर तसंच राहिलं आणि आपला शब्द मिळतो अति अधिक अंत म्हणजे अत्यंत। आपण दुसरं उदाहरण पाहूया। रू आणि अ, या रू या स्वराबद्दल आपल्याला र हे व्यंजन इथं आलेलं दिसून येतं। पितृ अधिक अर्थ, पित्रार्थ हा शब्द आपल्याला इथे भेटतो। त्याचप्रमाणे आपण पुढचं उदाहरण पाहूया। रू अधिक अ किंवा आ, या ठिकाणी या लूच्या जागेवर ल हे व्यंजन आपल्याला इथे आलेलं दिसून येतं आणि आपला शब्द बनतो रू अधिक आकृती म्हणजेच लाकृती हा शब्द आपल्याला इथे नवीन भेटतो। उ अधिक अ, या ठिकाणी उ या स्वराबद्दल आपल्याला व हे व्यंजन इथे आलेलं दिसून येतं आणि आपला शब्द बनतो सु अधिक अल्प म्हणजेच स्वल्प। आणि पुढचा उपप्रकार होता उष्मे किंवा घर्षक। श, श आणि स यांचा उच्चार तोंडातून काहीसा उच्छ्वास म्हणजेच उसासा सोडून केल्यासारखा होतो, त्यावेळी वायूचे मुखात एक प्रकारे घर्षणच होते, त्यामुळे या मुखामध्ये उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हणतात। मग उष्मे किंवा घर्षक किती आहेत असं जर कोणी आपल्याला विचारलं तर ती केवळ 3च आहेत, श, श आणि स। यानंतर आपला पुढचा उपप्रकार होता महाप्राण किंवा अल्पप्राण व्यंजने। ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण म्हणतात। ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात, तर उरलेल्या वर्णांना अल्पप्राण वर्ण असेही म्हणतात। ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण म्हणतात। त्याचप्रमाणे आपण जेव्हा आपल्या मुळाक्षरांचं इंग्लिशमध्ये त्यांचं जेव्हा आपण स्पेलिंग लिहितो तेव्हा स्पेलिंग लिहिताना जर त्याच्यामध्ये यच आलेलं असेल तर ते महाप्राण आहे असंही आपल्याला ओळखता येईल। उदाहरणार्थ क साठी आपण के ए लिहितो, पण ख या वर्णाचं स्पेलिंग लिहिताना आपण के एच ए लिहितो। यच जेव्हा मध्ये येतो तेव्हा हे महाप्राण आहे असं आपल्याला ओळखता येईल। आणि क हे कोणतं झालं? मग जे महाप्राण आहेत त्यांना सोडून बाकीचे जे उरतात त्यांना आपण अल्पप्राण असं म्हणतो। मग अल्पप्राण आणि महाप्राण कोणते आहे हे आपण कसं ओळखणार? तर पहा, क आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्या वर्णामध्ये वर्णाचा उच्चार ह टाकून होतो, ह मिसळून त्याचा उच्चार जेव्हा होतो तेव्हा ते महाप्राण होतं आणि अल्पप्राण त्यांना सोडून बाकीचे अल्पप्राण असतात।
उदाहरणार्थ प्रत्येक वर्गातील प्रत्येक पहिल्या 5 प्रमुख वर्गातील पहिला आणि तिसरा वर्ण हा अल्पप्राण असतो, मग दुसरा आणि चौथा वर्ण हे महाप्राण आहे. क या वर्णामध्ये आपल्याला ह चा उच्चार नाही होत. ख मध्ये आपण क अधिक ह या दोघांचा मिळून ख हा वर्ण आपल्याला मिळतो इथे, म्हणून ज्याच्यामध्ये ह चा उच्चार आहे ते महाप्राण आहेत असं आपल्याला ओळखता येईल. आणखी एक पद्धत म्हणजे प्रत्येक प्रमुख वर्गातील पहिलं आणि तिसरा वर्ण हे अल्पप्राण असतात, तर दुसरा आणि चौथा वर्ण हे महाप्राण असतात. प्रत्येक वर्गातील पहिलं आणि तिसरं अल्पप्राण, दुसरं आणि चौथं महाप्राण. त्याचप्रमाणे इथे पहा त वर्गातही त आणि द हे पहिलं आणि तिसरं वर्ण म्हणजेच अल्पप्राण आहेत, तर दुसरं आणि चौथं वर्ण हे महाप्राण आहेत. प या वर्गातील प आणि ब म्हणजेच पहिला आणि तिसरा वर्ण हे अल्पप्राण आहेत, तर फ आणि भ हे दुसरा आणि चौथा वर्ण हे काय आहेत मग महाप्राण आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या वर्णाची उच्चार स्थाने कोणती आहेत ते आता आपण इथे पाहणार आहोत. इथे मी स्वर लिहिलेले आहेत, इथे व्यंजन लिहिलेलं आहे, इथे मुखाच्या कोणत्या भागातून त्यांचा उच्चार होतो आणि मग त्या वर्णाचं नाव काय आहे ते मी इथे लिहिलेलं आहे. चला तर मग आपण यांचा अभ्यास करूयात. अ, आ, क, ख, ग, घ, अंग आणि ह ही व्यंजने आणि हे 2 स्वर यांचा उच्चार करत असताना मुखाचा कोणत्या भागाचा इथे स्पर्श होतो तो आहे कंठ आणि वर्णाचं नाव आहे कंठ. कंठ म्हणजेच काय? कंठ म्हणजेच कोणता भाग मुखाचा, तर तो आहे आपल्या पडजिभेजवळील जागा. या प्रत्येक वर्णाचा, या स्वरांचा आणि व्यंजनांचा तुम्ही उच्चार करून अभ्यास केला म्हणजे हे तुम्हाला अधिक जास्त समजेल. आता पुढचा स्वर आहे ई, ई आणि व्यंजन आहेत च, छ, ज, झ, य, य आणि श. या वर्णांचा उच्चार करत असताना मुखाचा भाग येतो तालू आणि त्या वर्णाचं नाव आहे तालव्य. म्हणजेच जिथे आपण चिंच चघळल्यासारखं वाटतं आपल्याला, जिथे आपण मजेने जेव्हा चॉकलेट खातो तेव्हा ते चॉकलेट चघळत असताना आपण ज्या जागेला आपल्या जिभेचा स्पर्श होतो ती जागा म्हणजे तालू होय. मग या व्यंजनांचा उच्चार करत असताना आपल्याला या जागेचा स्पर्श होतो, म्हणून यांना तालव्य नाव असं आहे. आता या ठिकाणी च, छ, ज, झ ही जी व्यंजनं या व्यंजनांचा तालूशी हे संपर्क येतो म्हणून त्यांचं नाव तालव्य आहे. आणि पुढे चालून हे पहा इथे शेवटी मी लिहिलेले आहे च, छ, ज, झ हे दंत आणि तालू यांचा सुद्धा इथे आपल्याला स्पर्श होतो. म्हणजे कोणत्या कोणत्या शब्दांचा उच्चार करत असताना केवळ तालव्य हा संबंध येतो, तर कुठे कुठे उच्चार करत असताना आपल्याला त्या वर्णाचं नाव दंत तालव्य आहे असं म्हणावं लागेल. कसं ते आता आपण उदाहरण देऊन पाहूयात. तालव्य यामध्ये जेव्हा आपण च या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा चक्र म्हणत असताना आपल्या जिभेचा स्पर्श तालूला होतो. तुम्ही उच्चार करून पहा एकदा. चक्र, अगदी बरोबर, झाला ना स्पर्श जिभेचा तालूला, म्हणूनच यांना तालव्य म्हणतात. दुसरं उदाहरण पहा, जनमत. तुम्ही म्हणून पहा जनमत, अगदी बरोबर, झाला ना जिभेचा स्पर्श तालूला, म्हणूनच यांना तालव्य असं म्हणतात. आता या ठिकाणी पहा दाताच्या दंत तालव्य म्हणजे दाताच्या अगदी लगेच मागील भाग. आता आपण इथे काही उदाहरणं लिहिली आहेत पहा. जात आणि चव. आता जात हा शब्द तुम्ही उच्चारून पहा तेव्हा आपल्या जिभेचा स्पर्श दाताशी आणि दाताच्या मागे अगदी ताळूशी लागतो, म्हणून हे शब्द उच्चारताना या वर्णाचं नाव काय येईल मग दंत तालव्य. चव, चव हा शब्द सुद्धा म्हणत असताना आपला जिभेचा स्पर्श दाताला आणि तालूला होतो, म्हणून चव हे सुद्धा काय आहे दंत तालव्य वर्ण आहे. चला आता आपण रू हे स्वर ट, ठ, ड, ढ, ण, र, श, ळ हे जे वर्ण आहेत, हे जे व्यंजन आहेत आणि हे रू हा स्वर आहे, यांचा उच्चार करत असताना मुखाचा भाग आपला मूर्धा येतो आणि वर्णाचं नाव मूर्धन्य आहे. मूर्धन्य म्हणजे काय नेमकं, तर कंठ आणि टाळू यांच्या मधील जी जागा असते त्यालाच मूर्धा असं म्हणतात. त्यानंतर पुढचा स्वर पहा लृ
आणि व्यंजन आहेत त, थ, द, ध, न, ल, स या व्यंजनांचा उच्चार करत असताना आपल्याला आपल्या जिभेचा स्पर्श दाताशी होतो, म्हणून त्यांना दंत्य वर्ण असंही म्हणतात. त्यानंतर पुढचे स्वर आहेत ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ, प, फ, ब, भ, म. आणि हे वर्ण आपण उच्चारत असताना आपल्या जिभेचा संबंध ओठांशी येतो, म्हणूनच यांना औष्ठ, या वर्णांना औष्ठ वर्ण असं म्हणतात. तुम्ही उच्चार करून पहा. मी सांगितलेलं प्रत्येक व्यंजन, प्रत्येक स्वराचं मी म्हणत असताना तुम्ही उच्चार करून पहा, म्हणजे लगेच तुम्हाला मी जे म्हणते ते लक्षात येईल. प, फ, ब, भ, म, उ हे शब्द ओठांचा एकमेकाशी संपर्क आल्याशिवाय आपण उच्चारूच शकत नाही, म्हणून यांना औष्ठ असं म्हणतात. ए आणि ऐ हे दोन स्वर उच्चारत असताना कंठ आणि तालू यांचा संपर्क होतो, म्हणून याला कंठतालव्य असं म्हणतात. ओ आणि औ हे दोन स्वर उच्चारत असताना कंठ आणि ओठाचा संबंध येतो, म्हणून याला कंठौष्ठ असं म्हणतात. व हे व्यंजन दंत आणि औष्ठ, म्हणजेच व हे वर्ण आपण उच्चारत असताना दाताचा स्पर्श आपला हा दंत म्हणजेच दात आणि ओठांना होतो, म्हणून व या व्यंजनाला दंतौष्ठ वर्ण असं म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला वर्ण विचारामध्ये स्वर म्हणजे काय, व्यंजन कोणती आहेत, स्पर्श व्यंजन कोणतं, वर्णाचे विविध प्रकार, स्वर, स्वरादी आणि प्रत्येक वर्णाचं उच्चार स्थानानुसार ठिकाण कोणतं आहे, उच्चार स्थान कोणतं आहे हे आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण वर्णविचार या घटकाचा अतिशय सविस्तर असा अभ्यास केलेलाच आहे, पण तरीही तुम्ही सतत त्या वर्णांचा उच्चार करून पहा, म्हणजेच आपल्याला अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने लक्षात ठेवता येईल की हा स्वर कोणता आहे, याचं नाव काय आहे आणि याची उच्चारस्थान काय आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील नवीन भागात. धन्यवाद. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा.